सो मला 1 बाय 1 सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये नाव लिहायचं स्वतःचं. सो मी त्याला टेबल्स म्हणायला सांगणार आहे. आपण स्टार्टिंग पण टेबल्सनी करणार आहोत. कोण म्हणणार आहे 9चं टेबल चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. आपण टेबलने सुरुवात करणार आहोत. येस, कनिष्ठ नाव आलेलं आहे. कनिष्ठ माईक सुरू करा. Nine, 27, 9 4 36, 9 5 40, 9 4 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. यस, गुड बॉय. माइक ऑफ करो आपका बेटा. नेक्स्ट आर्याचं नाव आहे. आर्या 7चं टेबल म्हणून दाखवेल मला. 7 1 7, 7 2 40, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 7 7 7 7 8 50, 7 9 63, 70. तुझा आवाज ब्रेक झाला बेटा. 7 1 7, 7 2 40, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. यस, गुड गर्ल. माइक ऑफ करो. चलो अभी स्नेहा मुझे 6 का टेबल बोल के बताएगी. चलो. 6 1 8, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. यस, गुड गर्ल. नेक्स्ट जतिन का नाम है. जतिन, जतिन का माइक शुरू करो. हेलो. Yes. जतिन, आपके कितने तक टेबल्स लर्न है? सॉरी, 10. 10. ओके, आप 9 का टेबल बोल के बताओगे. 9 1 9, 9 2 8, 9 3 27, 9 4 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. ओके, गुड बॉय. माइक ऑफ करो. नेक्स्ट तन्वी का माइक शुरू करो. चलो. यस तन्वी बेटा, आपके टेबल्स कितने तक लर्न है? 10. 10. ओके, तो आप 8 का टेबल बोल के बताओगे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 49, 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 8 80. यस, गुड, नाइस. माइक ऑफ करो. और कोई बोल के बताएगा मुझे? किसी को बोलना है टेबल्स? अजून कोणाला टेबल्स म्हणायचे?
चॅट बॉक्समध्ये नाव लिहा. स्नेहाचं नाव आलं. स्नेहा का माइक शुरू करो. हेलो. 8 म्हणजे 8, 8 2 16, 8 3 24, 8 5 32, 8 6 40, 8 7 48. 8 7 48. 8 6 48. 8 7 8 7 56. Yes. 8 8 64. 8 9 72, 88. Yes. Good boy. Next, गार्गीचा माइक सुरू करा. मॅम मराठीत म्हणू पाढे. मराठीतच म्हण. तू मराठी मीडियम मध्ये आहेस ना? कुठला म्हणतेस तू? 15चा. ओके. गुड गर्ल. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 70, 15 70 105, 15 8 120, 15 90, 135, 15 10 150. येस. गुड गर्ल. तुझे 15 पर्यंत पाढे पाठ आहेत? येस. ओके. 14चं म्हणतेस? 14 1 14, 14 2 28, 14 3 14 5 70, 14 6 14 6 84, 14 70 98, 14 8 14 8 112, 14 9 126, 14 10 140. गुड गर्ल. कोणी पाठ करून घेतले? मम्मीने? येस. येस. चलो माइक ऑफ करो. नेक्स्ट रिद्धि का माइक शुरू करो. चलो. हेलो रिद्धि. ओके. ठीक है. चलो अभी सबके. यस यस. बोलो रिद्धि. रिद्धि, आपके टेबल्स कितने लर्न है? 7. 7. ओके. 6 का टेबल बोल के बताओगे? 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 6 4 बेटा अच्छे से टेबल्स लर्न करने हैं. लास्ट टाइम भी होमवर्क दिया था मैंने. नेक्स्ट क्लास में आप बोल के दिखाओगे? 7 का आता है. 7 का आता है बट 6 का नहीं आ रहा है ना. तो नेक्स्ट क्लास में आप बोल के दिखाओगे अच्छे से लर्न करके. हाँ तो बोलो रिद्धि. ओके 7 रिद्धि 1 बेटा बोलो. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, रॉन्ग हो गया. 7 3 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 यस. 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70.
ओके, नेक्स्ट क्लास में आप 6 का भी अच्छे से बोल के बताओगे लर्न करके, ओके। अभी माइक ऑफ करो चलो आपका। चलो फिर आप आज हम हमारा सिलेबस स्टार्ट करते हैं। हमने स्टार्ट किया था सिमेट्री। दिसतं सगळ्यांना स्क्रीन? स्टार्ट केलं होतं आणि आपण बघत होतो की 2 पार्ट्स आपण एखादी फिगर किंवा एखादी गोष्ट घेतली की ती मधोमध फोल्ड केली डॉटेड लाईनने आणि ती एकमेकांच्या वरती अशी प्रेस केली की ते सेम शेप्स आहेत की नाही ते आपण पाहिलं होतं. Is it symmetric or not? Some shapes are symmetrical, some shapes are not symmetrical. आपण सर्कल पाहिलं, ए पाहिलं, अल्फाबेट पाहिलं तर ए, G is not symmetrical, Y is symmetrical, Z, again Z is not symmetrical. Now determine whether the figure given below are symmetrical about any line or not. Put a tick below the picture if it is symmetrical and the cross if it is not. बटरफ्लाय फर्स्ट पिक्चर आहे. आपल्याला टिक करायचं आहे जे सिमेट्रिकल आहे, ज्याच्या दोन्ही बाजू समान आहेत. तिथे त्या खालच्या बॉक्समध्ये या ब्ल्यू बॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं आहे, म्हणजे बरोबरची कोण करायची आहे. जर ते सिमेट्रिकल असेल, जर त्याचे दोन्ही भाग सेम असतील. जर नसेल तर आपल्याला क्रॉस करायचा आहे, फुल्ली करायची आहे. if it is not symmetrical. फर्स्ट आहे बटरफ्लाय आहे. बटरफ्लायच्या मधोमध जर आपण डॉटेड लाईन्स ड्रॉ केली, इथे ब्राऊन शेप मध्ये दिसतंय, हे आपण केली की दोन्ही साइड्स आपल्याला सिमेट्रिकल मिळणार आहेत, समान मिळणार आहेत. सो इट इज सिमेट्रिकल. ते खाली बॉक्समध्ये ब्ल्यू बॉक्समध्ये टिक येणार, बरोबरची खूण येणार, चिन्ह येणार. नेक्स्ट नंबर 2. नंबर 2 ला जर आपण डॉटेड लाईन्स मधोमध ड्रॉ केली तर दोन्ही बाजू त्याच्या समान असतील का, समान होतील का, जर तो फोल्ड केले तर नाही. इफ वी ड्रॉ dotted line middle of number 2 then we will not get two sides is symmetrical. आपल्याला दोन्ही साइड सेम मिळणार नाही. सो आपण तिथे क्रॉस करायचा आहे. नेक्स्ट हेक्सागॉन आहे. हेक्सागॉनचे 2 पॉइंट्स आपण डॉटेड लाईन्सनी ड्रॉ केले तर दोन्ही बाजू आपल्याला सेम मिळणार आहेत, समान मिळणार आहेत. सो इट इज सिमेट्रिकल. सो वी टिक, राईट टिक. नेक्स्ट एलचा मधोमध लाईन ड्रॉ केली की आपल्याला दोन्ही बाजू सेम समान मिळणार आहेत का, नाही. सो इट इज नॉट symmetrical. So we will cross on that box. Next xच्या मिडल मध्ये आपण लाईन ड्रॉ केली की आपल्याला दोन्ही साइड सेम मिळणार आहेत, समान मिळणार आहेत, सिमेट्रिकल मिळणार आहे. कळाला हा क्वेश्चन? नेक्स्ट, for each of the figure below draw a line along which you could fold the figure to show that it is symmetrical. खाली जे फिगर्स दिलेले आहेत, खाली जे चित्र दिलेले आहेत, त्या चित्रांमध्ये अशी लाईन ड्रॉ करायची आहे की त्या लाईनमुळे त्या फिगरचे दोन्ही भाग समान दिसतील, सिमेट्रिकल दिसतील. सो पहिल्या पिक्चर आहे, प्लेन आहे, एरोप्लेन आहे. सो त्याचे मिडल पॉइंट जर आपण जॉईन केले, वरचं जे पॉइंट आहे सगळ्यांना दिसतं ते, आणि एंड इथे ब्लॅक डॉटेड बाहेर आलेला आहे, ते दोन्ही पॉइंट जर डॉटेड लाईनने जॉईन केले की आपल्याला एरोप्लेनचे दोन्हीही साइड
सेम मिळणार आहेत, सेम असणार आहे. सो एरोप्लेन अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे. अशा प्रकारे तिथे डॉटेड लाईन ड्रॉ करायचे आहे. नेक्स्ट पिक्चर आहे स्टार. दिसतोय सगळ्यांना स्टार? ओके. सो स्टारच्या पण आपण हे दोन पॉइंट जर जॉईन केले डॉटेड लाईननी तर आपल्याला दोन्हीही बाजू सेम दिसणार आहेत, समान दिसणार आहेत. सो अशा प्रकारे ते डॉटेड लाईन ड्रॉ करायचं आहे. नेक्स्ट लीफ, झाडाचं पान आहे. तर इथे ऑलरेडी आपल्याला दिसतंय पान थोडं तिरकं ठेवलेलं आहे, बट आपल्याला ऑलरेडी दिसतंय इथे ब्लॅक जी लाईन आहे पानाच्या मधोमध, लीफच्या मधोमध, ही लाईन ऑलरेडी डॉटेड लाईन सारखी ड्रॉ केलेली आहे. तिथे जर आपण डॉटेड लाईन ड्रॉ केली अजून एक आणि जर लीफ होल्ड केलं तर आपल्याला दोन्हीही साईड सेम दिसणार आहेत, समान दिसणार आहेत. सो लीफला असे डॉटेड लाईन ड्रॉ करायचे आहेत. नेक्स्ट नंबर 8. नंबर 8. सो इथे आपण मिडलने लाईन ड्रॉ करत करत खाली आलो की बरोबर आपल्याला 8चे 2 सिमेट्रिकल पार्ट्स मिळतात, सेम पार्ट्स मिळतात, समान भाग मिळतात. सो 8 ला मधोमध लाईन ड्रॉ करायचे आहे. फॉर एक्झाम्पल मी 8 व्हाईट बोर्डवर दाखवते. आणि आता मी त्याला ब्लॅक डॉटेड लाईन ड्रॉ केली की मला दोन्हीही 8चे भाग सेम मिळालेत, समान मिळालेत. कळालं इथपर्यंत? आता आपण लीफ बघूयात. ही लीफची मधली लाईन आहे. इथे जर मी आता कलरफुल डॉट ड्रॉ करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कुठून फोल्ड करायचा. बरोबर ही जी ब्लॅक लाईन ड्रॉ केली तिथेच फोल्ड करायचं आहे. सो आपल्याला लीफचे 2 सिमेट्रिकल पार्ट्स मिळतील, 2 समान भाग मिळतील. कळालं लीफ? ओके. असं आपल्याला स्टार आणि एरोप्लेनचं पण डॉटेड ड्रॉ करायचं आहे. नेक्स्ट, in each of the symmetrical figures given below, color the 2 symmetrical parts in a different color. खाली जे शेप्स दिलेले आहेत, फिगर्स दिलेले आहेत, त्या फिगर्सचे सिमेट्रिकल पार्ट्स 2 वेगवेगळ्या कलरनी कलर करायचे आहेत. सिमेट्रिकल पार्ट्स जे 2 होतात, जे 2 भाग होतात, ते दोन्ही भाग वेगवेगळ्या कलरनी कलर करायचे आहे. सॉरी, व्हाईट बोर्डवर दाखवते. फर्स्ट मी ड्रॉ करते. डायमंड शेप आहे तो असा आणि त्याचे 2 सिमेट्रिकल पार्ट्स ते मी डॉटेड ने जॉइन करते.
दिसते सगळ्यांना? डायमंड शेप काढलेला आहे हा आणि त्याचे 2 मिडल पॉइंट्स डॉटेड लाईननी ड्रॉ केलेले आहेत. सो कलर करायचा आहे. मी फर्स्ट पार्ट रेड कलरनी करते जेणेकरून तुम्हाला समजून येईल. तुम्ही हे कलरिंग नीट तुमच्या बुकमध्ये करायचं आहे. आणि सेकंड मी ब्ल्यू कलरनी करते. दिसतातच दोन्ही सेम भाग आहेत, समान भाग आहेत, ब्ल्यू आणि रेड. सो अशा प्रकारे कलरिंग करायचं आहे. नेक्स्ट शेप आहे रेक्टँगल आहे. नेक्स्ट शेप रेक्टँगल आहे, आयत आहे. तुम्ही आयत ड्रॉ करून रेक्टँगल ड्रॉ करून तुम्हाला 2 सेम पार्ट्स ड्रॉ करून दाखवणार आहे. रेक्टँगल आहे, रेक्टँगलचे 2 पार्ट्स. दिसताय सगळ्यांना? ते दोन्ही वेगवेगळ्या कलर्सनी कलर करायचे आहेत. एकीकडे आपण ग्रीन घेतला तर एकीकडे आपण ब्ल्यू घ्यायचा, पिंक ब्ल्यू. हे कलरिंग तुम्ही नीट करायचं आहे होमवर्क मध्ये. मी आता जस्ट दाखवणार आहे. कलर तुम्ही कुठला यूज केला तरी चालेल. नेक्स्ट ट्रायंगल. Now I am going to draw triangle. दिसते सगळ्यांना? आणि त्याचा मिडल पॉइंट डॉटेड लाईनने ड्रॉ करते. अशा प्रकारे लाईन ड्रॉ करायची आहे आणि कलर करायचा. एक साइड रेड आणि सेकंड ग्रीन. कळालं? नेक्स्ट हे फिगर आहे, शेप आहे, तो ड्रॉ करायचा आहे बुक मध्ये फर्स्ट. असा शेप आहे हा आणि ह्याच्या मिडलला डॉटेड लाईन्सनी मी मिडल काढते. तुम्ही स्केल यूज करून ही डॉटेड लाईन काढायची आहे, ड्रॉ करायची आहे पट्टीचा वापर करून. अशा प्रकारे
आणि त्याला 2 कलर्सने कलर करायचा आहे. मी ब्लू घेतलाय आणि दुसरं घेतलं पर्पल. कळालं सगळ्यांना क्वेश्चन? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके. कसं सॉल्व करायचं कळालं सगळ्यांना? ओके. नेक्स्ट. Make a square piece of paper. Some is symmetrical by folding it in different ways. स्क्वेअर शेपचं पीस घ्यायचं आहे. एका पेपरवर, कलरफुल पेपरवर स्क्वेअर ड्रॉ करून तो कट करायचा आहे आणि तो वेगवेगळ्या साईडनी फोल्ड करायचा आहे. मिडल मध्ये, हॉरिझॉन्टल, वर्टिकल, क्रॉस मध्ये असे वेगवेगळ्या साईडने फोल्ड करायचे आहेत आणि बघायचं आहे दरवेळेस फोल्ड केल्यावर आपल्याला दोन्ही बाजू सिमेट्रिकल मिळतात की नाही. प्रत्येक वेळेस आपण जेव्हा फोल्ड करू स्क्वेअर तेव्हा दोन्ही साईड आपल्याला समान मिळतात की नाही, दोन्ही भाग समान मिळतात की नाही ते एक्झामिन करायचं, म्हणजे अभ्यास करायचा आहे, त्याचा बघायचं आहे. हे तुमचं होमवर्क. नेक्स्ट. क्लोज्ड फिगर अँड ओपन फिगर. एक हाऊस दिलेला आहे छोटंसं आणि त्याला कंपाऊंड केलेलं आहे. कंपाऊंड केल्यामुळे ते सगळ्या बाजूंनी क्लोज्ड झालेलं आहे. क्लोज्ड मीन्स कुठूनही जायला जागा नाही आहे. एक गेट आहे ते पण पूर्ण क्लोज्ड असल्यामुळे ते बंद आहे. बंद असल्यामुळे ते सर्कल क्लोज्ड आहे. सो फर्स्ट फिगर इज क्लोज्ड आणि सेकंड वन ते डोर ओपन केलेला आहे. सो तिथून येण्या जाण्यासाठी आता बाहेर करण्यासाठी ती जागा ओपन केलेली आहे. सो ओपन फिगर आहे ती. नेक्स्ट. सम क्लोज्ड फिगर्स. मँगो आणि हा डायमंड आहे आणि हा थर्ड शेप असाच आहे, रॅन्डम शेप आहे तो, पण तो क्लोज्ड फिगर आहे. म्हणजे त्याच्यात कुठूनही जायला किंवा यायला काही जागाच नाही, पूर्ण फिगर आहे ती. आणि सेकंड आहे ते ओपन. सम ओपन फिगर्स. स्पॉट आहे आणि रॅन्डम एक फिगर आहे ते वरती ओपन आहे की जेणेकरून जागा आहे तिथे. मी हे ड्रॉ करून दाखवते तुम्हाला व्हाईट बोर्ड मध्ये. पहिला आपण क्लोज्ड फिगर ही कन्सेप्ट समजून घेऊया. सो मी स्क्वेअर ड्रॉ केला. स्क्वेअर ड्रॉ केला. तिथून कुठूनही येण्या जाण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी दुसऱ्या तुम्हाला जागा कुठूनही नाहीये. सो स्क्वेअर इज क्लोज्ड फिगर. Square is closed figure. Now I am drawing one oval, half oval. So हे ओपन फिगर दिसते म्हणजे ही पूर्ण फिगर नाहीये. ही जी फिगर दिलेली आहे ती पूर्ण नाहीये, ती अर्धवट आहे, पूर्ण नाहीये, ती क्लोज्ड नाही. सो ओपन फिगर आहे. नेक्स्ट आता आपण दिलेल्यातले फिगर्स बघू. मँगो शेप होतं आहे आणि पॉट आहे, एक प्रॉपर पॉट आहे. दिसतं सगळ्यांना? सो पॉट ओपन आहे, इथे जायला यायला म्हणजे ही जी स्पेस आहे मी ब्लॅक लाईन्सने ड्रॉ करते. सो हे लाईन्स मी असे कसे ड्रॉ करू शकते कारण इथे एंड नाही आहे ह्या फिगरला. तर मी मँगो मधून ट्राय केलं बाहेर जायला, कुठूनही जाऊ शकत नाही.
एक क्लोज्ड फिगर जाऊ शकते नाही. केले तर मँगोचा शेप ब्रेक होईल. मँगोचा शेप ब्रेक होईल. कळालं? नेक्स्ट होतं डायमंड शेप आणि वन रँडम शेप. जी ओपन आहे वरतून. डायमंड शेप मध्ये मी आहे, तर मला बाहेर जायला जागा आहे का कुठून? नाही. मी ब्रेक करू शकत नाही डायमंड. इथे मी जाऊ शकते. मी हा शेप ब्रेक न करता, दिलेला शेप ब्रेक न करता करू शकते. कळालं? फ्रॉम क्लोज्ड फिगर फ्रॉम ओपन फिगर. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. कळालाय का कॉन्सेप्ट? सगळ्यांना कळालंय? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये मेसेज करायचा. Okay. Now, next. Can we join point A and B with a line that does not touch the given figure? A आणि B जे डॉट दिलेले आहेत, इथे तुम्हाला दिसतात, ते डॉट आपण जॉईन करायला सांगितले, पण ते आपण असे जॉईन करू शकतो का? जी फिगर दिली आहे त्या फिगरला टच न करता, ब्रेक न करता नाही करू शकत आपण. नेक्स्ट, कॅन वी जॉईन पॉइंट्स बी अँड सी इन द सेम वे? बी आणि सी करू शकतो का? नाही, कारण ती फिगर बरोबर मधोमध आहे, सो ते पण आपण जॉईन करू शकत नाही. नेक्स्ट, हे पॉइंट्स मी एक्सप्लेन करते व्हाईट बोर्डवर. असा रँडम शेप दिलेला आहे तो. इथे पॉइंट जो दिलेला आहे तो ए पॉइंट आहे. ए पॉइंट आहे आणि बाहेर जो दिलेला आहे इकडे बी आहे आणि इकडे सी आहे. सो मी ए पॉइंट जो दिलेला आहे तो जॉईन करण्यासाठी मी रेड लाईन वापरते. बट मी जाऊ शकते का या फिगरला ब्रेक करून? नाही. सो बी पण जाऊ शकतो का इथपर्यंत? नाही. सी पर्यंत जाऊ शकतो का? नाही, बिकॉज मधोमधी बरोबर फिगर आहे. कळालंय? नेक्स्ट, can we join point P and F with a line that does not touch the given figure? आणि पॉट ड्रॉ करूयात व्हाईट बोर्डवर. आणि पॉइंट्स काय दिलेले आहेत? पी एफ एम. पी एफ and एम. आणि सांगितलं काय आहे? Can we join points P and F with the line that does not touch the given figure? P आणि F आपण जॉईन करू शकतो का दिलेल्या फिगरला टच न करता? मी रेड कलर यूज करते. P आणि F इझिली जॉईन होतात त्या फिगरला टच न करता, फिगर ब्रेक न करता. Next, can we join points P and M in the same way? P and M in the same way. जसं P आणि F जॉईन केलं तसंच आपण P आणि M जॉईन करू शकतो का? Yes, we can. P पॉइंट पासून लाईन M पॉइंट पर्यंत नेली. इझिली जॉईन केलं फिगर ब्रेक न करता. कळालं सगळ्यांना? Find the open and closed figures from those given below.
खाली ज्या फिगर्स दिलेल्या आहेत त्यातल्या क्लोज्ड आणि ओपन फिगर्स फाइंड आउट करायच्या, सेपरेट करायच्या. सो 1 by 1 shapes figures मी व्हाईट बोर्डवर ड्रॉ करते. So you are going to tell me which are the closed one and which are the open one. मी एक एक फिगर व्हाईट बोर्डवर ड्रॉ करणार आहे. सो तुम्ही मला सांगायचं आहे कोणती ओपन फिगर आहे आणि कोणती क्लोज्ड फिगर आहे. कळालं सगळ्यांना? ओके. फर्स्ट शेप ड्रॉ करते मी, फर्स्ट फिगर ड्रॉ करते मी. तर ड्रॉइंग नाही आहे चांगलं. ओके, समथिंग अशी फिगर आहे ही. आणि नेक्स्ट आहे अशी. सो यातला क्लोज्ड फिगर कोणता आहे आणि ओपन फिगर कोणता आहे? फर्स्ट फिगर कोणती आहे? क्लोज आहे की ओपन आहे? कोण सांगेल मला? गार्गीचा माईक सुरू करा. गार्गी बेटा, फर्स्ट फिगर क्लोज्ड आहे की ओपन आहे? ओपन. येस, गुड गर्ल. माईक ऑफ करो. नेक्स्ट नेक्स्ट कोण सांगेल? स्पर्श. ओके, स्पर्श मला सांग, सेकंड फिगर जी आहे ती क्लोज्ड आहे की ओपन आहे? क्लोज. क्लोज्ड. येस, गुड बॉय. माइक ऑफ करो. नाउ नेक्स्ट. मी नेक्स्ट तिन्ही फिगर्स ड्रॉ केलेल्या आहेत. मला 1 by 1 कोण कोण सांगणार आहे चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. विच फिगर इज क्लोज्ड, विच फिगर इज ओपन. तन्वी, तन्वीचा माईक सुरू करा. तन्वी बेटा, फर्स्ट जी ड्रॉ केलेली आता जी फर्स्ट ड्रॉ केली आहे ती क्लोज्ड आहे की ओपन आहे? ओपन. येस, गुड. माइक ऑफ करो. नेक्स्ट स्नेहा, स्नेहा का माइक शुरू करो. चलो स्नेहा, जो बोर्ड पे सेकंड फिगर है वो क्लोज्ड है कि ओपन है? क्लोज. क्लोज्ड. यस, गुड गर्ल. माइक ऑफ करो. नेक्स्ट गणेश. गणेश बेटा, थर्ड फिगर जो है वो क्लोज्ड फिगर है या ओपन फिगर है? ओपन. ओपन. यस, गुड बॉय. माइक ऑफ करो. चलो next, observe the closed and open figures in the rangoli shown here. Color the rangoli. जी रंगोळी दिलेली आहे त्याच्यातले क्लोज्ड आणि ओपन फिगर्स शोधायचे आहेत आपल्याला आणि नंतर रंगोलीला कलर करायचा आहे. ही डॉटेड रंगोली आहे, रांगोळी आहे, ती तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करायची आहे फर्स्ट आणि मग ते फिगर्स फाइंड आउट करायचे. फक्त एक कलर मेन्शन करायचा. रेड कलर घेतला की तो सगळ्या क्लोज्ड फिगर्सला तुम्ही रेड कलरनी कलर करायचा आहे आणि ओपन ज्या फिगर्स आहेत त्या ओपन फिगर्सला तुम्ही ब्ल्यू कलरनी कलर करायचा आहे. सो तुम्हाला ऑब्झर्व करायला आणि रेकग्नाइज करायला, ओळखायला इझी जाणार आहे. कळालं सगळ्यांना? ही जी फर्स्ट पिंक कलरमध्ये रांगोळी आहे त्याच्यातला क्लोज्ड फिगर्स ज्या असतील त्यांना तुम्ही रेड कलरनी कलर करायचा आहे
आणि ज्या ओपन फिगर्स आहेत त्यांना तुम्ही ब्ल्यू कलरनी कलर करायचं आहे. कळालं फर्स्ट फिगरचं. नेक्स्ट सेकंड फिगरमध्ये तुम्ही येलो कलर यूज करा क्लोज्ड फिगरसाठी, येलो कलर, आणि पिंक कलर तुम्ही ओपन फिगर्ससाठी यूज करा. पिंक कलर तुम्ही ओपन फिगर्ससाठी यूज करायचा आहे. कळाला सगळ्यांना इथपर्यंत? सगळ्यांना चॅप्टर कळाला आहे सिमेट्री? चॅट बॉक्समध्ये मेसेज करा काही अडलं आहे, काही येत नाही आहे, त्यातलं समजलं नाही आहे असं काही आहे. सो आपण एखाद्या वेळेस ते रिपीट करूयात म्हणजे आपल्याला नेक्स्ट आपल्या लेसनकडे जायला. ओके, नो डाऊट सगळ्यांना कळालेलं आहे. होमवर्क पण कळालेला आहे. ही रंगोली ड्रॉ करायची आहे, कलर करायचा आहे. फाइंड द ओपन अँड क्लोज द फिगर्स. क्लोज फिगर्स फ्रॉम द, जे मी आता सांगितले ते तुम्ही फक्त नोटबुकमध्ये तुमचं नोट करायचं आहे. आणि वरचं जे होतं ते, in each of the symmetrical figures given below, color the two symmetrical parts in a different colors. हे मी तुम्हाला आता व्हाईट बोर्डवर एक्सप्लेन केलेलं होतं. ते तुम्हाला फक्त नोटबुकमध्ये नोट करायचं आहे. कळालं? हे बटरफ्लायचं मे बी लास्ट क्लासमध्ये आपलं झालेलं आहे. हे डॉटेड पण तुम्ही करू शकता. For each of the figures below, draw a line along with which you could fold the figures to show that it is a symmetrical. कळालं? हे मी पण एक्सप्लेन केलं होतं. एरोप्लेन, स्टार, लीफ आणि 8 नंबर असे लाईन्स ड्रॉ करायचे आहे डॉटेड, की दोन्ही त्याचे 5 भाग समान दिसतील. हे तर आपण केलेलंच होतं. which are symmetrical or which is not recognized. Symmetrical सगळ्यांना लेसन समजलेला आहे. सो आपण आपला नेक्स्ट लेसन कडे टर्न करूयात. Addition by carrying over. Addition by carrying over म्हणजे हातच्याची गणितं. कॅरी ओव्हर मीन्स हातचा. मी रीड करते, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. सलमा has 7 strings of thread and 7 single beads which makes 77 beads. Sonu has 8 strings of 10 and 5 single beads that makes 85 beads. इथे एक्सप्लेन केलेलं आहे. सलमाकडे 7 स्ट्रिंग्स आहेत. ज्या स्ट्रिंग्स मध्ये 10 बीट्स आहेत. म्हणजे ह्या माळा ज्या आहेत सलमाच्या दिसतात आहे सगळ्यांना. ह्या माळांमध्ये पहिले जे सलमाचे ब्ल्यू कलरचे बीट्स आहेत, सो एका स्ट्रिंग मध्ये ओवलेल्या 10 बीट्स आहेत. सो ते 7 आहेत. असे आपण काउंट करूयात. फर्स्ट स्ट्रिंग मध्ये किती बीट्स आहेत म्हणजे आपलं नीट लक्षात येईल. काउंट करूयात सलमाचे बीट्स. फर्स्ट स्ट्रिंग मध्ये पहिल्या माळेमध्ये किती बीट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बीट्स एका माळेमध्ये आहेत सलमाच्या. सो अशा सलमाकडे किती माळा आहेत? 7 माळा आहेत. किती माळा आहेत? 7. आणि वरती सिंगल बीट्स किती आहेत? 7. ऊपर के कितने सिंगल बीट्स है? 7 बीट्स है. वो भी हम काउंट करेंगे. 1 2 3 4 5 6 7. सो टोटल बीट्स कितने हुए सलमा के पास? एकूण मिळून बीट्स किती आहेत सलमाकडे? 77 बीट्स.
किती आहेत 77 beats. Next, Sonu. Sonu has 8 strings of 10 and 5 single beats. That makes 85 beats. सोनूचे बीट्स आपण काउंट करूयात आता. रेड कलर मध्ये दिलेले आहेत सोनूचे बीट्स. सो सोनूच्या पहिल्या स्ट्रिंग मध्ये किती बीट्स आहेत आपण ते काउंट करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 बीट्स आहेत एका स्ट्रिंग मध्ये सोनूच्या. सो सोनूकडे तशा 8 स्ट्रिंग्स आहेत. किती 8 आणि वरती सिंगल बीट्स किती 5. आपण ते काउंट करणार आहोत. 1 2 सगळ्यांना दिसतंय 1 2 3 4 5. वरती किती सिंगल बीट्स आहेत त्याच्याकडे. सुट्टे मणी बीट्स किती आहेत त्याच्याकडे. सोनूकडे 5 आहेत. सो टोटल एकूण सोनूकडे किती बीट्स झाले 85. एका माळेमध्ये 10 मणी आहेत. अशा सोनूकडे 8 माळा आहेत. सो ते 80 झाले 80 झाले ते. आणि वरती सिंगल 5च बीट्स आहेत. सो ते 5. सो सोनूकडे 85 85 बीट्स आहेत. आणि सलमाकडे पण एकाच माळेमध्ये 10 मणी आहेत. अशा 7 माळा आहेत सलमाकडे. आणि वरती सुट्टे बीट्स आहेत 7 बीट्स आहेत सुट्टे वरती. सो अशा एकूण मिळून सलमाकडे 77 बीट्स आहेत मणी आहेत. When they put together the strings and beads that the two of them have, they got 15 strings of the 10 and 12 single beats. जर त्या दोघींचे एकत्र केले सगळे स्ट्रिंग्स आणि सिंगल बीट सगळे एकत्र केले आणि स्ट्रिंग्स त्या माळा एकत्र केल्या तर दोघींचे मिळून किती होतात आपण काउंट करूयात. सलमाकडे 7 आहेत. 1 2 3 4 5 6 7. आणि सोनूकडे 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. तसं स्ट्रिंग्स टोटल मिळून two, 6 7 8 9 12 13 14 15. टोटल किती आहेत माळा 15 आहेत 15 आहेत. आणि सिंगल बीट सलमाकडे 7 आहेत. 1 2 3 4 5 6 7. आणि सोनूकडे 5 आहेत. 1 2 3 4 5. So 7 plus 5 is 12. 7 plus 5 is 12. So when they put together the strings and beads that the two of them have, they got 15 strings of 10 and 12 single beats. Now 10 units is 110. So they made 1 strings of 10 using 10 of the 12 single beats. So they had 2 single beats left. Now they had 16 strings of 10 all together. म्हणजे सिंगल बीट्स किती आहेत तिच्याकडे सुट्ट्या मणी किती आहेत 12 आहेत. आणि आपण इतक्या वेळचं ऑब्झर्व केलेले आहे सोनूकडे आणि सलमाकडे जे स्ट्रिंग्स आहेत ज्या माळा आहेत त्या प्रत्येक माळामध्ये 10 मणी आहेत. सो आपण 12 जे सिंगल मणी आहेत त्याच्यातनं आपण 10 मणी बनवू शकतो.
केले दोघी सेपरेट केले पहिले आणि बीट्स असं झालं. तो असल्यामुळे आपण त्या बीट्स 12 मणांमधून एक माळ बनवली. अजून become together 16 माळा आणि वर सिंगल सगळ्यांना क्लिअर आहे? माझा आवाज क्लिअर येतो ऐकू? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा सगळ्यांनी. ओके. Next. Thus, on borrowing together all their beads, they got one string of 100 and 6 strings of 10 and 2 single beads. That is they have 162 beads. जे माळा दिल्या होत्या त्या 16 माळा झाल्या होत्या. 10 मण्यांच्या 16 माळा आणि वरती सिंगल 2 बीट्स होते. सो त्याचंच आपण कन्वर्ट 100 मध्ये केलं. म्हणजे 16 माळांमध्ये प्रत्येक माळामध्ये 10 मणी आहेत. तर टोटल 16 माळांमध्ये किती झाले? 160 आणि वरती 2 सिंगल बीट्स. सो 162 असे टोटल बीट्स झाले. सो ते आपल्याला काउंट करण्यासाठी इझी होण्यासाठी आपण 100 बीट्स 100 मण्यांची एक माळ बनवली. इथे मोठी माळ दिसते, तिथे 100 बीट्स आहेत त्या माळेमध्ये. आणि हे स्ट्रिंग्स जे आहेत ते 10 चे आहेत. दिसतात ते सगळ्यांना? आणि 2 सिंगल बीट्स आहेत. Thus on bringing all together all their beads, they got one string of 100 and 6 strings of 10 and 2 single beads. That is they have 162 beads. वरती जसं आपण एकत्र केलं तसंच सगळ्या माळातले मणी आपण 10 माळातले मणी एकत्र केले, ते 100 केले आणि वरती सुट्टे ज्या माळा आहेत त्या माळा आहेत 6 माळा आहेत 10च्या बीटच्या आणि वरती सुट्टे 2 बीट्स आहेत. कळालं इथपर्यंत काय केलं ते? 100चं 162 बीट्स झाले टोटल बीट्स. सो 100 आहेत. सो 100 चे एक स्ट्रिंग बनवली, एक माळ बनवली 100 मण्यांची आणि वरच्या 60 मण्यांची 10चीच ठेवली आहे आणि 2 वरती सिंगल बीट्स आहेत. कळालंय? नेक्स्ट, write the proper number in boxes. First आहे 12 means 102. Next 10 1/5. Next 17 107 tenths. Next 18 108 tenths. 22 tenths. Next 12 sorry
ते 100 आणि tens मध्ये दिलेले आहे. सो वी हॅव टू मेक अ tens. 102 2 tens 12, 104 tens 14, 302 tens 32, 403 tens 43, 509 10 59. कळालं इथे काय केलेलं आहे. पहिले आपण सेपरेट केलं 100 and tens. नेक्स्ट 100 and tens आपल्याला दिलेले आहेत. त्यातून आपण एक नंबर बनवलेले आहे, तयार केलेले आहे, टेन्स बनवलेले आहे. कळालंय? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. सगळ्यांना कळालंय? सगळ्यांनी मेसेज करायचा आहे. कोणाला कळालं नसेल तो सांगा, मी रिपीट करणार आहे ते. सबको समझ में आया है? किसी को कुछ समझ में नहीं आया तो बोलो, तो वो रिपीट होगा. ओके. सो मी अजून एक एक्झाम्पल व्हाईट बोर्ड मध्ये वर देते, सगळ्यांनी बघायचं आहे. मी 10 बिट्स ड्रॉ करते. 10 बिट्स एक स्ट्रिंग. 1 2 3 4. ही एक स्ट्रिंग आहे. ही सेकंड स्ट्रिंग आहे. आणि वरती सुट्टे माळे. 4 बिट्स वरती आहेत. सो हे किती झाले टोटल? कोण सांगेल मला? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. 10 बिट्सचे टू स्ट्रिंग्स आहेत आणि 4 बिट्स आहेत, सिंगल बिट्स आहेत. स्नेहाचं नाव आलेलं आहे. स्नेहाचं माईक सुरू करा. ये स्नेहा, ये कितने हुआ? 10 यूनिट्स कितने हुए ये? हेलो, यस टीचर. कितना हुआ ये टोटल? 10 बिट्स के 2 स्ट्रिंग्स हैं और सिंगल बिट्स 4 है. So how many it's all together? Tell me. टीचर 24. Yes, the answer is 24. Good. Now next. कळालं इथपर्यंत सगळ्यांना कसं काउंट करायचं आहे? 10 सिंगल बिट्स दिलेले आहेत आणि वरती सिंगल बिट्स दिलेले आहेत. ओके, आजचं होमवर्क कळालं? सगळ्यांना होमवर्क कळालं? हे करायचं आहे, हे सॉल्व करायचं आहे. क्लोज and ओपन फिगर्स फक्त रेकॉग्नाइज करायचं आहे. And each of the symmetrical figures given below, color the 2 symmetrical parts different color. स्क्वेअर चा पीस करायचा आहे.
take a square piece of paper आणि ते वेगवेगळ्या साईडने फोल्ड करून बघायचं आहे त्याचे टू पार्ट्स इज सेम or not. So it is a symmetrical or not. कळालं सगळ्यांना आजचं शिकवलेलं सगळं सिमेट्रिकल आणि युनिट्स होमवर्क कळालेलं आहे सगळ्यांना. ओके, तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय 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 टीचर. बाय 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 टीचर. बच्चा. बाय. बाय बाय टीचर.